आता सुरुवातीला ब्रेकिंग न्यूज आहे। मंत्री माणिकराव कोकाटेंबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता अजित पवार गटाच्या हालचालींना सुद्धा वेग आलाय। माणिकराव कोकाटे यांना पक्षाकडून समज दिली गेली आहे। पक्ष नेतृत्व माणिकराव कोकाटे यांच्या वर्तणुकीवरती नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। तर पक्षाकडून कोकाटेंवरती कारवाई केली जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। कोकाटेंच्या वर्तणुकीवरती सूत्रांकडून माहिती मिळते की पक्ष नाराज आहे आणि त्यामुळे त्यांच्यावरती नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर अजित पवार गटामध्ये काही हालचाली सुरू झालेल्या आहेत। अजित पवारांनी सुद्धा या संदर्भात कोकाटेंशी संपर्क केलेला आहे, फोनवरून संवाद साधलेला आहे। मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधान भवनामध्ये रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यावरती आता प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत। देवेंद्र फडणवीसांनी ही नाराजी व्यक्त केलेली आहे। तर आता अजित पवार गटाच्या हालचालींनाही वेग आलाय। माणिकराव कोकाटे यांना पक्षाकडून समज दिली गेली आहे। पक्ष नेतृत्व माणिकराव कोकाटे यांच्या या वर्तणुकीवरती नाराज असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। तर पक्षाकडून कोकाटेंवरती कारवाई केली जाणार आहे का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। माणिकराव कोकाटे यांचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय वर्तुळामधून टीका सुद्धा होण्यास सुरुवात झालेली आहे। अजित पवार गटामध्ये सुद्धा या प्रकरणासंदर्भात दोन मतप्रवाह आहेत। काही जणांच्या मते त्यांचा राजीनामा घेणं आवश्यक आहे, तर काहींनी मात्र पाठराखण केलेली आहे। तर कोकाटेंवरती महायुतीमधले मित्रपक्ष सुद्धा नाराज आहेत असं सूत्रांकडून कळतंय। कारवाई करून संदेश देणं गरजेचं आहे असं काहींचं मत आहे। अजित पवार गटात मात्र कारवाईबाबत दोन मतप्रवाह आहेत। कारवाईसाठी अजित पवारांवरती दबाव वाढण्यास सुरुवात झालेली आहे असं सूत्रांकडून कळतंय। सागर कुलकर्णी या संदर्भातली माहिती देतात। सागर, कालच मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावरून नाराजी व्यक्त केलेली होती आणि आताची महत्त्वाची बातमी की अजित पवार गटामध्येच आता कारवाईबाबत दोन मतप्रवाह आहेत। नेमकं काय घडतंय सध्या? वास्तविकतेत माणिकराव कोकाटे यांचा जो व्हिडिओ समोर आला आणि त्या व्हिडिओ नंतर आता सगळ्यात जास्त चर्चा सुरू झाली की माणिकराव कोकाटेंवर कारवाई होणार का। अर्थात नेमक्या याच मुद्द्यावरनं छावा संघटनेने केलेलं लातूर इथलं आंदोलन, तिथे सूरज चव्हाण आणि त्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली मारहाण, व्हिडिओज आणि यानंतर अखेर अजित पवारांना थेट सूरज चव्हाणवर कारवाई करण्याची भूमिका। सूरज चव्हाण यांच्यावर कारवाई केल्याने माणिकराव कोकाटे हा विषय संपतोय का असा विरोधकांचा प्रश्न आहे। फक्त सूरज चव्हाणांचा राजीनामा घेणं हे योग्य नाही। आज शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडनं अख्ख्या राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन केलं जाणार आहे आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाणार आहे। म्हणजे विरोधक त्यांची तर भूमिका मांडतातच, पण त्याच वेळी मित्रपक्ष असणारा भाजप आणि शिवसेना यांच्याकडनं सुद्धा माणिकराव कोकाटेंचे जे संबंधित आता कृत्य घडामोडी घडतायत यावरनं अर्थात नाराजी आहे आणि कोकाटेंवर कारवाई करावा एक मतप्रवाह आहे। पण त्याच वेळी अजित पवारांच्या गटामध्ये मात्र दोन मतभिन्नता दिसून येतात। एक आहेत ते कोकाटेंच्या बचावात्मक भूमिकेत येत आहेत, तर दुसरा जो गट आहे तो कोकाटेंवर कारवाई करावा अशा स्वरूपात आहे। विशेष म्हणजे अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे दोन प्रमुख नेते हे कोकाटेंच्या बाजूने आता सध्या दिसून येत आहेत। कारण की कोकाटेंच्या वर कारवाई केली तर मग शिंदेच्या लोकांचे अनेक व्हिडिओ काही दिवसांपूर्वीच अधिवेशनाच्या कालावधीमध्ये समोर आले, ते त्यांच्यावर त्यांनी कारवाई केली नाही, आपण कारवाई केली तर अशा स्वरूपाची योग्य दिसणार नाही। त्यामुळे तुर्तच हा विषय थंड बस्तीमध्ये ठेवण्यात यावा आणि कारवाई करू नये असा एक मतप्रवाह आहे। तर दुसरीकडे कोकाटे हे वारंवार ज्या पद्धतीने विधानं करतायत आणि यापूर्वी सुद्धा त्यांची वेगवेगळी विधानं जे आहेत ते खूप चर्चेची झाली होती, जे विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईवरनं पीक विम्याचा लाभ देण्याच्या वक्तव्यातलं विधान होतं। तसंच कृषी मंत्री म्हणून अधिकार आहेत किंवा निधी मिळवण्याच्या बाबतीतली भूमिका आहे, यावरून सुद्धा माणिकराव कोकाटेंची विधानं वादग्रस्त ठरली होती। यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी असा मतप्रवाह राष्ट्रवादीमध्ये सुद्धा आहे। पण अशा परिस्थितीमध्ये जर कोकाटेंवर राजीनामा देण्याची वेळ आली तर 1 वर्षाच्या आत देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातल्या 2 विकेट जातील आणि एकतर धनंजय मुंडे गेले होते आणि आता माणिकराव कोकाटे। यामुळे अजित पवार सुद्धा याबाबत विचारधीन आहेत की खरंच अशा स्वरूपाची कारवाई करावी, कारण हे दोन्ही विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत। एका बाजूला सर्वात जास्त वादग्रस्त ठरतायत ते शिंदेचे खासदार, आमदार आणि मंत्री, पण तरी देखील शिंदे त्यांच्यावर कारवाई करत नाहीयेत। अशा परिस्थितीत किती कारवाई करावी याची सुद्धा एक चाचपणी स्वतः अजित पवार करतायत। पण स्पष्ट आहे देवेंद्र फडणवीस असोत किंवा भाजपाचे इतर नेते असतील यांची भूमिका आहे की सरकारची प्रतिमा मलिन होत असेल तर कोकाटेंना
कडक समज देणं गरजेचं आहे आणि तशा स्वरूपाचं जाहीर वक्तव्य स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. यामुळे अजित पवार हे आज किती कारवाई करतायत यातल्या दोन मतप्रवाह एक वक्तव्य केले जातात, याबाबत सांगितले जात आहेत की एकतर माणिकराव कोकाटे स्वतःहून राजीनामा देत आहेत का, किंवा पक्षश्रेष्ठी त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असणारे अजित पवार जसं सूरज चव्हाणवर कारवाई करून संदेश देऊ पाहतायत तेच माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत करणार का, याबाबतच्या घडामोडी पुढच्या 48 तासात निश्चित दबाव निर्माण झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी सुद्धा राजीनामा दिलेला होता. तशीच भूमिका आता माणिकराव कोकाटे घेतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल. सागर, धन्यवाद संपूर्ण माहिती करता. तर पक्ष नेतृत्व माणिकराव कोकाटे यांच्या वर्तणुकीवरती नाराज असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते. तर पक्षाकडून कोकाटेंवरती काय कारवाई केली जाणार याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. माझे सहकारी रामराजे शिंदे दिल्लीमधून आपल्यासोबत आहेत. रामराजे, आता सागर बरोबर बोललो, दोन मतप्रवाह आहेत पक्षामध्ये सुद्धा, कारण आधीच धनंजय मुंडे यांच्यावरती कारवाई झालेली होती, आता पुन्हा माणिकराव कोकाटेंवरती कारवाई केली जाते, कारण एकनाथ शिंदेचे मंत्री वादामध्ये अडकून सुद्धा त्यांच्यावरती कारवाई केली जात नाही, अशी सुद्धा एक भूमिका मंत्र्यांमध्ये आहे. त्यामुळे नेमकं काय घडतंय याची उत्सुकता प्रत्येकाला लागली आहे. रामराजे, नेमकं शक्यता राजकीय वर्तुळामध्ये काय व्यक्त केली जाते? बिलकुल, राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत चर्चा हीच चाललेली आहे की टार्गेट अजित पवार यांच्या पक्षाला का केलं जातंय, आणि यापूर्वी धनंजय मुंडे, त्यानंतर माणिकराव कोकाटे आणि विरोधक सुद्धा आक्रमक आहेत याच भूमिकेवर. आणि त्यामुळं दोन गट आहेत आणि एका गटाचं म्हणणं आहे की कारवाई करण्यात येऊ नये, कारण हा एवढा मोठा गुन्हा नाहीये की ज्याच्यासाठी मंत्रिपद जावं, आणि दुसरं गट जो म्हणतोय की तो शिस्त असावी पक्षामध्ये आणि त्यासाठी कारवाई करण्यात यावी. परंतु आपल्याला जी माहिती मिळालेली आहे, जाब विचारण्यात आलेला आहे आणि संपूर्ण एक्सप्लेनेशन कोकाटेकडून घेण्यात आलेलं आहे, स्पष्टीकरण त्यांच्याकडून विचारण्यात आलेलं आहे पक्षश्रेष्ठीकडून. आणि त्याचबरोबर अशा प्रकारचं वर्तणूक यापुढे करू नये असं सुद्धा त्यांना सज्जड दम दिलेला आहे पक्षाकडून. सभागृहामध्ये कसं वागायचंय किंवा याचे धडे यापुढे तुमच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना देण्यात येऊ नये अशा प्रकारचं सुद्धा भाषा त्यांना वापरण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे बाहेर बोलताना संयमानं बोलावं, सभागृहामध्ये कामकाजामध्ये भाग घेतल्यानंतर तिथं सुद्धा वर्तणूक ही चांगली असावी अशा प्रकारची सज्जड एक तंबी जी आहे ती देण्यात आलेली आहे माणिकराव कोकाटेंना. परंतु त्यांचा राजीनामा घेतला जाईल का यावर अजून सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे, कारण जरी माहितीकडून दबाव असला तरी सुद्धा माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याच्या मनस्थितीमध्ये पक्षश्रेष्ठी आहे का हा सवाल आहे. कारण आता जाब विचारलेला आहे, दम दिलेला आहे, परंतु एका गटाचं म्हणणं आहे की हा एवढा मोठा गुन्हा नाही की ज्याच्यामुळे राजीनामा द्यावा लागेल. निश्चित रामराजे, खरं तर माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सूरज चव्हाण यांनी दिलेली प्रतिक्रिया, छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला झालेली मारहाण आणि त्यानंतर आंदोलन, यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादीला डॅमेज होण्याची शक्यता आहे. हे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी राष्ट्रवादीकडून काय केलं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद संपूर्ण माहिती करता.